तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये अखेर आगरी कोळी समाजाला स्थान मिळावं याच दृष्टीने एकनाथ शिंदेनी महत्वाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्याच्या कोळी समाजाच्या समन्वयपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोळी समाजाला आगरी कोळी समाज जो आहे महत्वाचा, 80 लाख इतकी या समाजाची संख्या आहे आणि या समाजाला कुठेतरी नेतृत्व मिळावं याच दृष्टीने हा समाज वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये विखरलेला आहे. त्या समाजाचं नेतृत्व करण्याची धमक असणारे सिडकोचे माजी संचालक, माजी नगरसेवक नामदेव भगतांशी आपण बातचीत करतोय. सर, अभिनंदन आणि शुभेच्छा. सर, खरं तर तुम्हाला अनेक शिवसेनेमध्ये काही नेते ठाण्यामध्ये पण आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये आहेत, पण नामदेव भगतांची नियुक्ती का? एकनाथ शिंदेचा हट्ट तुमच्या मागे का? नाही, हट्ट वगैरे नाही. एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला माहिती आहे की मला असं वाटतं की चमत्कार घडवणारा हा व्यक्तिमत्व आहे. आज आपण न्यूज बघत असतो त्यावेळेला आपण बघतो आज आता मुंबईत आहेत, तर थोड्या वेळात आपण दिसतो ते पुण्यात आहेत. त्याच्यानंतर बघतो तर आपण ते अजून कुठल्या तरी कुठं अपघात झालाय किंवा काय झालंय, अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ता काम जो करतो त्याला काम करण्याची संधी देतात. आणि अशा बरेच लोक, नामदेव भगत सारखे बरेचसे लोक आहेत, त्यांच्या नेमणूक आता आपण वाघमारे म्हणून ज्या ताई आहेत, ज्योती वाघमारे ताई, त्यांना खासदार म्हणलो. कोणाच्या, मला वाटतं भारत देशातल्या कुठल्याही माणसाला तो म्हणजे शॉक बसल्यासारखा, शॉक नाही म्हणता येणार, तो एक आनंदाची गोष्ट. एक सर्वसाधारण घरातली एक महिला, सुशिक्षित महिला, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, त्याला लगेच ताबडतोब म्हणजे तेवढ्या कमी याच्यामध्ये त्यांना राज्यसभेवर खासदार बनवणं एकनाथ शिंदेच करू शकतात. आणि म्हणून त्यांनी मला जी जबाबदारी दिलेली आहे, तसं मी गेली 18 वर्ष अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्टचा अध्यक्ष आहे. त्याच्या माध्यमातून मी आगरी कोळी महोत्सव असेल किंवा एकविरा खंडोबा आणि तुळजाभवानीचं मंदिर असेल किंवा आगरी कोळी भवन असेल किंवा भूमिपुत्र भवन आहे, अशा व्यायामशाला असेल, तर तसं समाजाचं मी आगरी कोळी समाजाचा, मी स्वतः कोळी आणि माझी मिसेस आगरी आहे. आमच्या घरामध्ये दोन्ही समाज आहे. तर बरेचसं काम मी करतोय आणि ते स्वतः आगरी कोळी महोत्सवाला बऱ्याच वेळेला ते भेटी दिलेले आहेत. आणि म्हणून माझ्यासारखे अजूनही मोठे लोक समाजामध्ये आहेत. पण याचा अर्थ मला अध्यक्ष म्हणजे समन्वयक बनवलं, राज्य समन्वयक, याचा अर्थ मी मोठा फार आहे असं मी स्वतःला समजत नाही. सर्वांना बरोबर घेऊन शिंदे साहेबांच्या टीममध्ये जी लोक आहेत त्यांना बरोबर तर घेऊन काम करणारच. परंतु शिवसेना हे 4 अक्षर आहेत. एकनाथ शिंदे त्यांचे मुख्य नेते आहेत. त्यांच्या बरोबर ही महाराष्ट्रातली जिथं जिथं कोळी समाज किंवा कोळी आदिवासी समाज किंवा आगरी समाज किंबहुना ते समाज 80 लाख लोक राज्यात सांगतो की बरेचसे कोळी समाज जे आता आपण मुंबई किंवा ठाणा किंवा रायगड मधले कोळी समाज हे जरा त्यांना आपण वेगळे समजतो. परंतु सोलापूर आहे, उस्मानाबाद आहे, अक्कलकोट आहे, लातूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा, अशा ठिकाणी पालघर, अशा ठिकाणी देखील कोळी समाज फार आहे. फक्त त्यांना आदिवासी कोळी समाज संबोधलं जातं. महादेव कोळी असतील तर लोकांना असं वाटतं की बाबा हे फक्त मुंबई किंवा रायगड का ठाण्यातलेच कोळी असं नाही. आणि आदिवासी समाजाकडं तिकडं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अशा ठिकाणचं कोळी, जळगावला पण त्या ठिकाणी कोळी समाज आहे. तर अशा ठिकाणी बरेचसे लोक त्यांचा वापर करतात, परंतु त्यांना जे द्यायचं आहे ते मात्र देत नाही. तर एकनाथ शिंदे साहेबांवर माझा विश्वास आहे, माझाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे की त्यांनी एकदा शब्द दिला तर ते त्या ठिकाणी पाळतात. आणि म्हणून मी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे कोळी समाज आहे, आगरी समाज आहे, त्या ठिकाणी मी जाणार, त्यांचे प्रश्न समजून घेणार आणि एक महाराष्ट्रभर एक टीम मोठी तयार करायचं माझं मानस आहे. आणि त्या लोकांना एकत्र करून एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांची बैठक बोलावून त्या ठिकाणी त्यांचे जे प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न आहेत. पहिली गोष्ट, दाखला जो आहे तिकडं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा, विदर्भ की महादेव कोळीचा दाखला त्यांना प्राप्त होत नाही. अधिकारी बरेचशा लोक गोष्टी करतात, त्याचा कायद्याचं त्याच्यामध्ये
किस काढणं चालू आहे, आदिवासींमध्ये आणि कोळी समाजामध्ये वाद आहेत. अशा पद्धतीनं योग्य काय करता येईल. मागे शिवसेनेचं आणि भारतीय जनता पार्टी सरकार असताना 95 पर्यंतचे जे दाखले आहेत त्यांना संरक्षण दिलं होतं. तीच गोष्ट आतापर्यंत जे दाखले दिलेले आहेत अशा लोकांच्या नोकऱ्या जाऊ नये म्हणून त्यांना काहीतरी मदत करता येतं का. आणि इथला जो प्रश्न आहे नवीन इथला गरजेपोटी बांधलेलं घराचा प्रश्न प्रत्येक वेळेला ठराव मंजूर होतो पण अंमलबजावणी होत नाही. सागरी किनारी मासेमारी करणारे जी लोक आहेत त्यांचा डिझेलचा परतावा असेल किंवा अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आता काय मी एवढी मोठी तुम्ही तासभर बोलू शकत नाही, परंतु जे जे प्रॉब्लेम्स आहेत मी मच्छीमार संघावर गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या 6 वर्ष काम केले, मला सगळं त्याची माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट आता आपल्याला स्वतःला काही वैयक्तिक काही नाही पाहिजे, परंतु ज्यांना गरज आहे आपली, ज्यांना सरकारची आवश्यकता आहे अशा लोकांना समाजात दायित्व लागतं म्हणून जबाबदारी स्वीकार. 100% दायित्व लागतच. आपण सुखी आहोत तर आपला समाजातला घटक हा दुःखी असलं तर काय त्याच्यात अर्थ आहे. तर सगळ्यांचे काय मी अश्रू पुसू शकत नाही, सगळ्यांचे काही प्रश्न सोडू शकत नाही. परंतु जसं आता मी इथं आपण बसलोय, ही शाळा काढली तर जवळपास 2000 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर आगरी कोळी भवन बनवला, त्याच्यामध्ये लग्न कार्य वगैरे होतात. भूमिपुत्र भवन आहे तिथं लग्न कार्य किंवा कार्यक्रम होतात. एवढं आपण केलं तर जरा आता मी महाराष्ट्राचं राज्य समन्वयक बनवलेलं आहे शिवसेनेनं, तर एकनाथ शिंदे साहेबांना काहीतरी मनात असेल त्या पद्धतीनं ते स्वतः देखील माझ्या कामावर खुश होतील अशा दृष्टिकोनातून मी नक्कीच काम करेन. पण सर, आगरी समाज, कोळी समाज याबद्दल समाजामध्ये काही ठिकाणी बाबा हा आगरी समाजाचा रोखठोक आहे किंवा हाणामाऱ्या करणार, या समाजाचं परिवर्तन कसं करणार. कसं आहे तुम्हाला सांगतो, अखिल आगरी कोळी समाज प्रबोधन ट्रस्ट जेव्हा स्थापन झाली 18 वर्षापूर्वी, त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल गावोगावामध्ये 35 तक्रारी, कंप्लेंट्स, 10 कंप्लेंट, कुठं 4 कंप्लेंट किंवा 5 कंप्लेंट. शर्टाची बटणं उघडे असायची, बुटन असायची. अरे कितीतरी फरक पडलेला आहे. तुम्ही बघा पाहिजे तर शर्टाचं बटन आता बघितलं तुम्ही लागलेलं आहे, तेव्हा 3 बटन उघडे असायची. 3 शर्ट आता भाईगिरी नाहीये. भाईगिरी तुम्हाला सांगताय का. प्रश्न असा आहे, कायद्याची माहिती फार कमी लोकांना असल्यामुळं आता शिवी दिली तर यांची होते हे त्यांना माहित नाही. दुसऱ्यांनी शिवी दिली तर आपण जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, आपलं काम झालं. पण काय होतं, एकाने शिवी दिली का आपण कानपडत होतो, तर त्याला वाटतं काय त्यांनी शिवी दिली मी कानपडणार. कायद्याची आता लोकांना माहिती झालेली आहे. दुसरी गोष्ट, आपल्यावर अन्याय होतोय तर पत्रव्यवहार फार लोक करत नाही. आपण काय म्हणतो, लाईटचं बिल आला मला, मग लगेच त्याला शिव्या द्या. त्यापेक्षा आपण अर्ज केला तर ह्या अर्ज केल्यानंतर बाबा माझा लाईटचा वापर कमी असताना मला बिल आला. तर अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आता दिघा ते बेलापूर एरियामध्ये तुम्ही बघता, पूर्वी जसं व्हायचं वादावादी किंवा काय, आता नाहीये. घनसोलीची दंगल आता नाहीये. हे होते नामदेव भगत. नियुक्तीनंतर त्यांनी पक्षाची भूमिका, आगरी कोळी समाजाचे नेतृत्व यावर त्यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला. आगामी काळामध्ये आगरी कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत ते राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ते सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि दाखले असतील, काही समस्या असतील, आरक्षण असेल, ते सुद्धा आंदोलनाच्या रूपाने सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न आपण करू. या सर खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.